नमस्कार. आज नमस्कार. 8 मार्च महिला दिन. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये मिसेस अस्मिता मॅडम, शिल्पा वैद्य मॅडम यांची मुलाखत घेणार आहे. आता मी अस्मिता मॅडमकडे सूत्र सोपवतो. नाऊ ओव्हर टू अस्मिता मॅडम. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी परत अनिल काकांनी या दिवशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आमंत्रित केले आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात प्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. या दिवशी आपण अ, सगळ्या म्हणजे महिलांच्या यशाची यथोगाथा आपण ऐकतो किंवा आपण समोर प्रेक्षकांसमोर आणतो, की जेणेकरून आजच्या पिढीला अ, त्याच्यातनं काही अ, त्याच्यातनं काही शिकता यावं किंवा त्याच्यातनं काही त्यांना प्रोत्साहन मिळेल. हाच या उपक्रमाचा मेन हेतू आहे. अ, तर या आजच्या कार्यक्रमामध्ये मी आज आमंत्रित करत आहेत श्रीमती शिल्पा वैद्य. ह्या एक निवृत्त गृहिणी आहेत. आणि त्यांचं खास म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे त्या नेहमीच आनंदी आणि समाधानी असतात. तर त्यांचं ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? किंवा त्यांच्या जीवनामध्ये कसे किती आव्हान आले किंवा ते त्यांनी कसे पार पाडले? अ, किंवा त्यांचे जीवनातले अनुभव, की ज्याच्याकरून आपल्याला नवीन पिढीसाठी काही आपल्याला नवीन काही शिकता येईल का? किंवा तर हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तो नमस्कार शिल्पा मै वैद्य मॅडम. सगळ्यात प्रथम तुम्ही आपली प्रेक्षकांना आपली थोडक्यात ओळख करून द्या. मी शिल्पा जयंत वैद्य. मी माझं बालपण कळवणला गेलं. माझ्या आई वडील आणि भावंड यांच्यामध्ये मी कळवणला राहिले. कळवणला माझं लहानपण खूपच सुखात आणि छान गेलं. मी आता सध्या मी स्टेट बँकेत निवृत्त होऊन घरी असते, गृहिणी आहे. बरं. ओके. तर आपण एक सगळ्यात प्रथम जसं तुम्ही सांगितलं, की तुमचं बालपण एका खेडेगावामध्ये कळवणसारख्या म्हणजे अशा ठिकाणी गेलं आणि ज्या काळात तुमचं लहानपण गेलं, त्या काळी जोपर्यंत आपल्याला माहिती आहे, तोपर्यंत स्त्रियांच्या शिक्षणाचे खूप मोठे आव्हान होते किंवा म्हणजे एकंदरीतच स्त्रियांसाठी जीवन थोडं वेगळं होतं, जे आत्ता आहे. तर त्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकता का? की म्हणजे तुम्हाला तुमच्या लहानपणी असं काही जाणवलं, की ही गोष्ट मी कदाचित आत्ता असले असते, तर करू शकले असते. म्हणजे असं काही तुम्ही अनुभव सांगू शकता का? म्हणजे असं म्हणजे आता पूर्वी शिक्षण फारचं 10वी पर्यंतच घेत होते. नंतर लागलीच मुलींचं लग्न व्हायचं. पण मग आमच्या घरी म्हणजे जसं माझ्या वडिलांचा मला पाठिंबा होता, की तू पुढे पण शिक आणि शिकून स्वतःच्या पायावर उभी राहावं असं वडिलांची खूप इच्छा होती. पण आई अचानक गेल्यामुळे मला कारण कळवण सोडून नाशिकला यावं लागलं असतं. पण ते शक्य नव्हतं, कारण लहान भावंडांची जबाबदारी होती. अर्थात वडील म्हणाले होते तरीही, की मी जबाबदारी मी घेतो. पण ते मीच नाही म्हणाले आणि माझं शिक्षण 10वी पर्यंतच तिथे झालं आणि माझं शिक्षण नंतर मग थांबलं. म्हणजे थोडक्यात की तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला तुमच्या घराची जबाबदारी खूप लवकर घ्यावी लागली आणि तुमचं शिक्षण तुम्हाला पुढे करता आलं नाही. पण त्याच्यातून एक चांगला भाग म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, की तुम्हाला तुमच्या वडिलांचा खूप पाठिंबा होता किंवा त्यांची खूप इच्छा होती, की तुम्ही पुढे शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. काही कारणास्तव नाही झालं आणि तेही तुम्ही खूप आनंदाने स्वीकारलं आणि घराची जबाबदारी घेतली. म्हणजे ह्याच्यातनंच खरंच खूप शिकण्यासारखं आहे. असो. मग इथून पुढे तुम्ही तुमचं म्हणजे जसं तुम्ही तुमचा संसार किंवा तुमचं कुटुंब त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मार्ग कसा होता? म्हणजे तुमचं
मला कुटुंब आमचं छान, सासू सासरे व कुटुंब आमचं खूप छान होतं. मला 2 मुलं आहेत. मिस्टर आहेत, सगळेच माणसं, सगळ्यांचा सपोर्ट चांगला होता. म्हणजे असं कुठेही असं की कमी शिक्षण झालं आहे म्हणून कधी कुठे काही बोलणं किंवा असं असं काहीच नव्हतं. एकूणच सगळा संसार, माझा 17 वर्षाचा संसार खूप छान झाला. पण मग अचानक त्याच्यात नंतर तुम्हाला असं काही आव्हान आलं, की ज्याच्यामुळे तुमचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं किंवा परत एक म्हणजे असं काही तुम्ही अनुभव सांगू शकता का? की हो, कसं तुम्ही त्याच्यावर मात त्याच्यानंतर मग अचानक माझ्या मिस्टर गेल्यामुळे माझं सगळं जगच बदलून गेलं. कारण तोपर्यंत मी जगामध्ये अशी एकटी कधीच वावरले नव्हते. कायम कोणीतरी बरोबर असायचंच. त्याच्यामुळे ती हे मिस्टर गेल्यानंतर 2 मुलांची जबाबदारी अंगावर आल्यामुळे मला प्रचंड धक्का बसला होता की बुवा आता कसं काय होणार. आणि एक तर स्टेट बँकेत सर्व्हिस करायची होती. सर्व्हिस केल्याशिवाय आता पर्यायच नव्हता. सर्व्हिस करायची तर थोडंफार इंग्लिश यायला पाहिजे, कॉम्प्युटर यायला पाहिजे. हे आपल्याला कसं काय जमेल. कारण इंग्लिश माझं खूपच कच्चं होतं म्हणण्यापेक्षा मला इंग्लिशची भीतीच वाटत होती. पहिल्यापासून आजही वाटते. त्याच्यामुळे आपल्याला सर्व्हिस जमेल की नाही याची शंका होती. पण वडिलांनी सपोर्ट केला आणि मी पण विचार केला की आपल्याला आता हातपाय गाळून चालणारच नाही. म्हणून आम्ही परत उत्साहाने उभं राहिले की बुवा ठीक आहे, जमेल, हळूहळू जमेल. आणि बँकेतल्या लोकांनी पण मला खूपच सहकार्य केलं. त्याच्यामुळे माझी सर्व्हिस पण चांगली झाली. आजूबाजूच्या लोकांनी खूप मदत केली. खरंच म्हणजे हे खूप अवघड प्रसंग असतात काही, की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला उभं करणं खूप कठीण असतं आणि जे तुम्ही खूप म्हणजे खूपच सकारात्मक पद्धतीने घेऊन आणि आज आज इथपर्यंत आज तुम्ही आला. त्यामुळे तुमचा हा जो अ, जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो तुमच्या प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला पुढे तारून नेईल. आणि आता तुम्ही तुमच्या जसं किंवा तुमचं असं पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं, की तुमचे एकदम आनंदाचे क्षण कुठले? तर तुम्ही काय सांगू शकाल? आनंद आनंदाचा क्षण म्हणजे माझे एक तर दोन्ही मुलं इंजिनियर झालेत. तो माझा आनंदाचा क्षण होता. माझा नातू एक आकाश, त्याला 94% मार्क मिळाले. तो एक माझा आनंदाचा क्षण होता. माझ्या मुलाला सर्व्हिस मिळाली आणि सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे जावई पण खूप छान मिळालं. नंतर मुलीचं लग्न झालं. जावई खूप छान मिळाले, माणसं खूप छान मिळाले. हा माझ्या आयुष्यातले चांगले क्षण आहेत सगळेच. आणि हेच मी सांगेन. आणि आता तुम्हाला सगळ्यात आनंद तुम्हाला कुठल्या गोष्टीत मिळतो? म्हणजे जसं आता कोणाला हं. हां. आता मला पण माझ्या नातवंडांबरोबर राहण्यात आनंद वाटतो. एक एक आता आकाश मोठा झालाय, पण तरी त्याच्या आकाशच्या प्रत्येक वाढदिवसाला किंवा प्रत्येक त्याच्या 12वीच्या 10वीच्या वेळेला मी जात होते. त्याच्यावर क्रिकेट खेळत होते. आता आता यश बरोबर आहे. यश बरोबर सुद्धा मी तितकीच मजा घेते. त्याच्याबरोबर खेळते, हसते, बोलते. त्याच्या गप्पा मारते. त्याच्या कॉलेजच्या त्याला काही विचारते. आणि आमची अजून एक वैष्णवी आहे, ती मला अगदी मैत्रिणीसारखी आहे. ती मला खूप गप्पा मारत मारत असते. काही ना काहीतरी सांगत असते. मी तिला विचारते. या सगळ्या गोष्टीमध्ये माझं मन खूप छान रमतं. आणि माझी आता मुलं, सुना, जावई आणि माझी मेव्हणे यांनी मला खूप साथ दिली. म्हणून मी आज इतकी शांतपणे आणि समाधानी आहे. अरे वाह! खरंच छान. आता ह्या सगळ्या अनुभवातून तुम्हाला आजच्या पिढीबद्दल म्हणजे आजच्या पिढीच्या स्त्रियांबद्दल म्हणजे काय तुमचं मत आहे? किंवा किंवा असा काही सल्ला आहे का ज्याच्यानी त्या त्यांचं आयुष्य जीवन आणखीन सुखकर करू शकतात किंवा सोपं करू शकतात? किंवा अशा काही गोष्टी आहेत का, की ज्या तुम्हाला असं वाटतं, की कदाचित आत्ता मी असले असते, तर ही गोष्ट मी साध्य करू शकले असते, पण जी मी काही कारणाने साध्य नाही करू शकले. पण कमीत कमी त्यांनी तरी ती साध्य करावी. अशा कुठल्या 1-2 गोष्टी तुम्ही सांगू शकाल? हां, म्हणजे तेच मी माझं म्हणणं आहे, की जे मला शिकता आलं नाही,
किंवा इंग्लिश बोलण्याबद्दल जो माझ्या मनामध्ये अजूनही आहेच. तर तसं हल्लीच्या पिढीत होत नाही. तर आता हल्लीची पिढी खूप शार्प आणि हुशार वाद नाही, पण तरी त्यांनी स्वतःचा स्त्रियांनी स्वतःचा स्वाभिमान मात्र सोडू नये. तर स्वतःचा आवड निवड म्हणजे संसार करून सगळं हे करू नये, स्वतःचा आवड जपावी हेच मी त्यांना सांगेन. आणि जगाकडे बघायचा दृष्टिकोन जर तुम्ही सकारात्मक ठेवला की जग चांगलं आहे, आपण हे चांगलं आहे, सगळं चांगलं होतं. फक्त आनंदी राहा, सुखी राहा. अरे वा, खरंच खूप खूप महत्वाची म्हणजे गुण आहे, जो सगळ्यांना इतका सहजासहजी जमत नाही. पण हरकत नाही. जर आपण असं कोणी सांगितलं तर आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याची जाणीव होते. अ, खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला एकच अ, अजून एक म्हणजे सांगावसं वाटतं आजच्या दिवशी, की ही जी आपण स्पर्धा करतो, की स्त्री आणि पुरुष, ती न करता जर का आपण समानतेने जर म्हणजे राहिलो समजा, आपल्याला कोणाच्या पुढे नाही जायचंय. आपण तसंही स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेतच. आणि त्याच्यामध्ये हे पण मी नक्की सांगेल, की ह्या सगळ्यामध्ये पुढे जाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक आपल्या सहकारी जो आहे पुरुष वर्ग, त्याचा आपल्यामध्ये खूप हातभार आहे आणि ते आपण विसरून चालणार नाही. कारण घरी असू दे किंवा बाहेर असू दे, जेव्हा आपण नोकरी करायला जातो, त्यावेळेला आपले जे सहकारी असतात, त्यांच्या सहकार्याशिवाय आपण कुठेही पुढे जाऊ शकत नाही. ही गोष्ट आपण तितकीच त्या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे. त्यामुळे ही शर्यत न लावता जर का दोघांनी समानतेने जर का एकमेकांची अ, काम केलं, तर आपण खरंच आनंदी किंवा सुखी राहू शकतो किंवा तितकंच पुढे जाऊ शकतो, जितकं की आपण त्यांच्याशी शर्यत करून जातो. अ, तर अनिल काका परत एकदा तुमचं मनापासून अ, धन्यवाद, की तुम्ही आम्हाला हे सगळे आमचे जे अनुभव आहेत, ते प्रेक्षकांसमोर आम्ही आणतो आणि ज्याच्यातनं कदाचित काही स्त्रियांना म्हणा किंवा प्रेक्षकांना त्याच्यातनं काही प्रोत्साहन घेता येईल, ही हीच अपेक्षा. होय. धन्यवाद. धन्यवाद. आज महिला दिनाच्या निमित्ताने अस्मिता मॅडम आणि शिल्पा मॅडमची छान मुलाखत घेतली. मुख्य म्हणजे आणि काका त्याआधी मी एक एक सांगू इच्छिते बोला सगळ्या बोला. प्रेक्षकांसाठी. अ, आज आम्ही दोघी ज्या इथे आम्ही एकमेकांशी गप्पा मारतोय. आता मला सांगायला हरकत नाही. शिल्पा वैद्य ही दुसरी कोणी नसून ही माझी आई आहे. आणि मी लहानपणापासून तिचा प्रत्येक म्हणजे संकटातनं किंवा आव्हानातनं कशी ती बाहेर पडली किंवा तिचं म्हणजे तिने आजूबाजूंना च्या लोकांना कसं धरून ठेवलंय, हे मी लहानपणापासून बघत आले. आणि कुठे ना कुठेतरी ही शिकवण पुढे घेऊनच आम्ही मोठे झालो. त्यामुळे म्हणजे हे मला नक्की सांगावसं वाटेल. हं, ठीक आहे. हां, बस तेवढंच. अच्छा. शिल्पा मॅडम यांनी त्यांचे विचार छान व्यक्त केले. त्यांच्या जीवनाची यशोगाथा त्यांनी छान सांगितली. मला असं वाटतं त्यांच्या जीवनाची यशोगाथा जी आहे, आजच्या तरुण पिढीला ही मार्गदर्शक ठरावी असं मला वाटतंय. आणि आजचा कार्यक्रम फार छान झाला आणि या निमित्ताने तुमच्या दोघांचे मी अत्यंत आभार मानतो, की या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही अस्मिता मॅडम यांनी शिल्पा मॅडमची मुलाखत घेतली आणि आता कार्यक्रम छान केला. या प्रसंगी मी एक छोटीशी कविता म्हणतो. एक त्या कवितेचं नेहा तलाठी या या मॅडमने ती कविता लिहिली आहे. त्या कवितेच्या 3 पंक्ती म्हणतो आणि नंतर कार्यक्रम समाप्त करतो. त्या कवितेचं नाव असं आहे, कवितेचं नाव आहे नारी शक्ती. हे नारी ही तुझी कहाणी, रूपे जरी तव अनंत असती, अनादी काळापासूनी आज नसे त्यास कुठली गणती. माता, पत्नी, ताई, आत्या, मावशी, मामी जरी असशी, आजी आणिक नणंदबाई सारी नाती तू जपशी. शुष्क जगी या वावरताना कसरत सारी तू करते, स्वतःवरच्या निज विश्वासाला सदा सर्वता तू जपते. अनंत अडचणी आणि आपदा आल्या तरी ना डगमगते, कर्तृत्वाचा कर्तृत्वाच्या आधारावर सर्व मिळवण्या धडपडते. संस्कृती आणि संस्काराची जणू शोभते खाण जशी, खाण जगी तुझ्यासारखी जगात नाही, खरी निस्वार्थी आणि त्यागी. आजकालच्या जगात साऱ्या
क्षेत्र असू द्या जरी कोणते, बुद्धी आणि कुशल साथीने विश्वात लिलया वावरते. उत्तुंग यशाची शिखरे गाठी, कुठे कधी ना कमी पडते. अन्यायाच्या विरोधातही पदर खोचून उभी राहते. आता सारे जाणू आपण, नारी शक्ती कमी लेखू नका. स्त्री पुरुषे समान असती, सत्य आजचे विसरू नका. सत्य आजचे विसरू नका. अशी छान कविता यांनी अरे वा, म्हटली. क्या बात आहे, खूपच सुंदर. असा कार्यक्रम झाला. तर आजच्या महिन्यात सर्वांना शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.